लग्नाचा मंडप अजूनही फुलांच्या सुगंधाने दरवळत होता. पाहुण्यांची गर्दी हळूहळू कमी होत होती. रात्रीचे 12 वाजून गेले होते. नवरी सायली प्रथमच नवऱ्यासोबत त्याच्या सजवलेल्या खोलीत आली होती. चेहऱ्यावर लाजरे हास्य आणि डोळ्यात नव्या आयुष्याची स्वप्ने होती. तर नवरा आदित्य तिचा हात हातात घेऊन आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेत होता. बाहेर वारा अचानक जोरात सुटला. जुन्या वाड्याच्या खिडक्या आपटू लागल्या. दिवे काही क्षणासाठी लुकलुकले आणि पुन्हा स्थिर झाले. घरातील ज्येष्ठांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. पण आजीच्या चेहऱ्यावर अचानक भीती उमटली. कारण तिने हळू आवाजात म्हटले, "ही रात्र शांत नाही." कुणी तिचे बोलणे गंभीरपणे घेतले नाही. सगळे आपापल्या खोलीमध्ये निघून गेले. मध्यरात्र उलटली. अचानक वरच्या मजल्यावरून एका स्त्रीची भीषण किंकाळी संपूर्ण वाड्यात घुमली. सर्वजण धावत नवविवाहितांच्या खोलीकडे गेले. दार आतून बंद होते. अनेक प्रयत्नानंतर दार तोडण्यात आले आणि आज जे दृश्य दिसले ते पाहून प्रत्येकाच्या पायाखालची जमीन सरकली. आदित्य रक्ताच्या थारोळ्यात मृत पडला होता. त्याच्या छातीत धारदार सुरा खुपसलेला होता. पण सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे सायली खोलीच्या एका कोपऱ्यात बेशुद्ध पडलेली होती आणि तिच्या हातावर रक्त लागलेले होते. खिडक्या आतून बंद होत्या. दार आतून कडी लावलेली होती. खोलीत दुसरं कोणीही नव्हतं. मग हा खून नेमका कोणी केला? पोलीस आले. संपूर्ण वाडा सील करण्यात आला. प्रत्येकाची चौकशी सुरू झाली. पण जितके प्रश्न विचारले जात होते तितकीच रहस्यांची गुंतागुंत वाढत होती. सायली शुद्धीवर आल्यानंतर तिने थरथरत्या आवाजात सांगितले की काही वेळापूर्वी खोलीत अचानक दिवे गेले होते. अंधारात तिला कोणीतरी हळूच चालत असल्याचा आवाज ऐकू आला. तिने आदित्यला हाक मारली, पण उत्तर आले नाही. त्यानंतर एका थंडगार हाताने तिच्या खांद्याला स्पर्श केला. ती घाबरून मागे वळली, पण तिथे कोणीच नव्हती. अचानक दिवे लागले आणि तिच्या समोर आदित्य रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. ती किंचाळणार इतक्यात तिच्या डोक्यावर कोणीतरी जोरात प्रहार केला आणि ती बेशुद्ध झाली. पोलीस निरीक्षक विक्रम यांनी खोलीची बारकाईने तपासणी केली असता दार आणि खिडक्या आतून बंद असल्याचे स्पष्ट झाले. मात्र पलंगाखाली रक्ताने माखलेला एक जुन्या सोन्याच्या लॉकेटचा तुकडा सापडला. त्या लॉकेटवर वाड्याचे 100 वर्षापूर्वीचे कुलचिन्ह कोरलेले होते. घरातील सर्वांनी सांगितले की असे लॉकेट अनेक वर्षापूर्वी गायब झाले होते. दरम्यान फॉरेन्सिक अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आणि ती आदित्यच्या मृत्यू सुरा खुपसल्याने नव्हे, तर त्याआधीच त्याला दुर्मिळ विष देण्यात आले होते. म्हणजे सुरा खुपसणे हा फक्त दिशाभूल करण्याचा प्रयत्न होता. चौकशीत आदित्यचा चुलत भाऊ रोहन सतत घाबरलेला दिसत होता. त्याच्या कपड्यावर रक्ताचे सूक्ष्म डाग सापडले, पण त्याने सांगितले की किंकाळी ऐकून तो मदतीला गेला होता. त्याच वेळी वाड्यातील जुन्या नोकराने निरीक्षक विक्रम यांना गुप्तपणे सांगितले की या वाड्यात 25 वर्षापूर्वीही अगदी अशाच प्रकारे लग्नाच्या रात्री एका वराचा खून झाला होता आणि त्या प्रकरणाचा खुनी आजपर्यंत सापडलेला नव्हता. हे ऐकताच निरीक्षक विक्रम यांच्या लक्षात आले की हा साधा खून नसून अनेक वर्षापासून लपून ठेवलेला एका भयंकर रहस्याची सुरुवात आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी निरीक्षक विक्रम यांनी 25 वर्षापूर्वीच्या प्रकरणाची फाईल मागवली आणि त्यातील फोटो पाहताच ते हादरले. कारण त्या जुन्या खुनात वापरण्यात आलेला सुरा आणि आदित्यच्या छातीत खुपसलेला सुरा अगदी एकसारखा होता. दोन्ही घटनांमध्ये खोली आतून बंद होती. दोन्ही वराचा मृत्यू लग्नाच्या रात्री झाला होता आणि दोन्ही ठिकाणी खुनाचा कोणताही पुरावा सापडला नव्हता. विक्रम यांनी संपूर्ण वाड्याची पुन्हा झडती घेतली असता तर घरात एक गुप्त दरवाजा सापडला, जो अनेक वर्षापासून बंद होता. दरवाजा उघडताच आत धुळीने माखलेला अरुंद बोगदा दिसला, जो थेट नवविवाहितांच्या खोलीखाली येऊन संपत होता. मात्र त्या बोगद्यात नुकत्याच कोणीतरी चालण्याचा पावलांचा खुणा स्पष्ट दिसत होत्या. त्याच दरम्यान
फॉरेन्सिक टीमने लॉकेटवरील बोटाचे ठसे तपासले आणि ते घरातीलच एका व्यक्तीशी जुळत असल्याचे समोर आले. पण नाव जाहीर करण्याआधीच अहवाल घेऊन येणाऱ्या अधिकाऱ्याचा संशयास्पद अपघात झाला आणि अहवाल गायब झाला. त्याच रात्री सायलीला तिच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून फक्त एकच संदेश आला. सत्य शोधायचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर पुढचा नंबर तुझा असेल. तो संदेश वाचताच तिच्या अंगावर काटा आला. तिने घाबरून आजूबाजूला पाहिले तर खिडकीबाहेर काळ्या कपड्यात उभा असलेला एक मुखवटाधारी माणूस तिच्याकडे काही क्षण एकटक पाहत राहिला आणि क्षणार्धात अंधारात गायब झाला. त्या क्षणी निरीक्षक विक्रम यांच्या मनात एकच प्रश्न घुमत होता. खून करणारा अजूनही वाड्यातच लपलेला आहे का? तर कशी वाटली स्टोरी नक्की कमेंट करून सांगा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.